सुस्वागतम स्वागतम। सर्वप्रथम पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक बंधू यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आता जोशी बुवानी ज्या अनुषंगाने वारी केली त्या अनुषंगाने मी माझ्या दुसऱ्या बंधूला सुरुवात करणार आहे। जोशी बुवा लांब असलं तर जरा जवळ आहे, कारण उद्या सुद्धा आपला तुमचा आणि माझा कार्यक्रम आहे। हा नाही आले असलं तर बरंच झालं। थोडा शाहिरीने म्हटलेलं आहे की जीवन बुवा माझ्या झालेल्या वारीचं काय म्हणजे आजच्या वारीचं दुसऱ्या वारीचं करायचं आहे ते तुम्हीच ठरवा। मनाशी ठरवलं काय करणार ती वारी। जोशी बुवाच्या रसिकांचं मन जिंकायचं असतं ते तुझ्यात राहिलेलं नाही रे येड्या। रागाच्या भरात जोशाच्या भरात वो म्हणून गेलो येड जावं म्हणतो मेला येडा। आता मेला याचा अर्थ सांगतो तुला, नाही तर उद्या म्हणशील की बुवा शिव्या घालतो म्हणून। मेला म्हणजे यात्रा, यांची जत्रा बसलेली आहे कार्यक्रम बघायसाठी। हा तू येडाच आहेस। हे शब्द एकदा मी भरपूर वेळा उच्चारलेले आहेत रे, पण ते सोडून दिलं का मलाही पब्लिक टिकवायची। ते कोणाला कोण काय म्हणते कोण हाय हे तुम्ही ठरवायचं। जो बोलला नाही तो विषय, मी बोलणार नाही तो शब्द। पण जोशी बुवा हा प्रेक्षक मी पहिल्या वारीत सुद्धा सांगितलं होतं, हा वेळा नाहीये, आपल्यापेक्षा सुज्ञ नाही। अरे आपणाला जे कळत नसतं ना ते त्यांना 3 पटीनं माहित असतं। बुवा म्हणालेले आहेत की गची भाषा जीवन बुवांची, त्याला लोकांनी सांगितलं 25 आणि 30 माणसं कोणतरी भेटली तर बुवा मला सांगतो हातचा कार्यक्रम ठरल्यावर आहे ना, पाऊस जेव्हा चालू होता तेव्हा जवळजवळ 650 लोकांचा फोन आला। अरे ती तुझी 30 की 25 माणसं काय घेऊ बसला येड्या। 25 लोकांनी म्हणतो सांगितलं की शिवण बुवा कसा आहे तो आम्हाला माहिती, मला त्याच्याशी पडलेली नाही। लक्षात घे ते 25 आणि 30 माणसांपेक्षा 600 लोकांचा जर आपण तुलना करायला गेलो तर होईल का सर रसिक जनो? होईल का? नाही होणार, म्हणून मागायस तू। हा अजून एक विषय म्हणाले
साकटून काहीतरी म्हणजे गोटी साकतील तुझी म्हणून. दादा आवाज कमी आला तरी झालं गोटी साकताय बुवा. तुझ्याकडे दांडा कुठं आहे का याच्याकडे दांडा नाही म्हणालेला आहे की म्हणतो मी काही म्हणतो आयटम फेरवी काहीतरी म्हणत होता. तर मेल्या स्वतःच्या तोंडात इज्जत कशाला काढायची. आणि मी कुठं म्हटलं तुला वैयक्तिक असं म्हटलंच नाही. पण का तुमची जी भाषा शैली आहे कंट्रोल मध्ये नाही. एकदा लगाम सुटली की बुवा टांगा पडली. म्हणून आता तुला शब्दाच मारणार. आता म्हणतात ते की जे म्हणून माझ्यासोबत हिंदी गाणं म्हणत नाही दुसऱ्यांसोबत म्हणतात. भरपूर जणांची नावं घेतली. तो कोणतं कालचा प्रभावारीला झाला तो मालकर मध्ये थांबवून ठेवला नव्हता काय तुझी पूजा करायची होती तिथे. बारीक म्हणतो थांबवून ठेवलं मालकर बुवा. अरे येड्या त्याला प्रश्नाचं सांगितलं होतं ग्रंथ घेऊन ये. जेव्हा उत्तर दिलं तेव्हा तुझी कोवत सुद्धा नाही. तिची मग उत्तर माझ्याकडे उद्या म्हणतो ते सोड. गण म्हणाले जीवन बुवा असे जोशी म्हणतात. जीवनवाणी ग्रंथ सादर केला तो राजेश निकम यांना लागलेला आहे. जोशी बुवा अजून तुला सांगतो अरे तू पुढे जरी झालास तरी हा सदैव तुझ्या पाठीशी. राजेश निकमनी बुवा गण कधी झाला कोरोनाचा जेव्हा काळ होता ना 2019 त्याच्यामध्ये गण सादरीकरण केलं. आणि मी सांगतो हा याच जागेवर गण कधी मारला प्रबोधन ठाकरे बुवा हॉल ठाण्यात. साक्षीला आहेत माझे बेंजो मास्टर ऍक्टोपॅड मास्टर वगैरे आहेत की नाही. मला चोरून नाही माझी घरकुल कॉपी करतात. मी कोणाची कधी केली नाही. आणि म्हणतो शब्दचे थोडे शेअर केले मी म्हणजे राजेश निकमचं घर म्हटलं मी असं जोशी बोला म्हणायचं. चला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर बुवा विचार राजेश निकमला. आणि मला एवढी राग येतो ह्या शाहिरांचा. अरे कशाला लोकांची धूर्त आहे. स्वतःच्या तालुक्यातलं बघा ना भिकारी साली जाऊ दे चल आपण सोडून दिला तुझ्यासाठी विषय. हा आता म्हणाले की झिमनभाऊच्या करिअर मी तुझ्या करिअरवर बोललेलो नाही गेले काहीच बोललो नाही. तो बोलून गेला त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे पहिल्या बारी म्हणून हशी राहायची. अरे या रंगमंचावर या जोशी बुवाचा तवा तापलेला आहे. आणि जवानीच्या नादात अरे हा भरत्यांच्या घरी पाठलेला आहे. आणि बोल विचार याचे समजून घे. अरे तुझा कोरा कागज कधीच फाटलेला आहे. श्यामाला शब्दाचा मार नाही तर मारा ते आहे तसंच. हिंदीचा माहीर आहेस पहिल्या बारीत सुद्धा म्हटलं वो म्हणतात की गाण्याची कटिंग दिलं नाही. तू मेरा काय रेकत होत असता आधी या प्रेक्षकांना विचार. गाणं सुंदर आहे ते हिंदी आमच्या जमतं तेवढंच केलंय म्हणून हा सक्षम आहे गोवा जर नाही जमायचं. हा म्हणून विषय सादर करतोय. लक्ष सोडू गोवा अजून भरपूर घेणार आहे तुझा समाचार. कारण उद्या आहेस तू मग बघतो तुला मी. म्हणालेला विषय सादर केला होता कोणी हे तुझ्या रूपाचं तुझ्या रूपात चांगलं पडलंय न मला भिजू द्या. याच्यावर म्हणाले देवेंद्र माझं नाव आहे. आता ते आई वडिलांनी ठरवून झालं नाही काय माझा इलाज आहे. आणि शास्त्रानुसार जर बुवा त्या देवेंद्रची जर कथा वाचलीस तर तू परत कधी देवेंद्रचं गाणं मारणार नाही. का मारणार नाही. 33 कोटी देऊन राजा इंद्र हा नाही
देव बुवा भोग देता नाही ना तुला भोग कोंबड्याचं पण रूप घेतलं नव्हतं बकऱ्याचं पण घेतलं नव्हतं याला शास्त्र म्हणतात आणि या बेसवर हा जो बेस आहे ना बुवा या बेसवर मी जगतो लक्षात ठेव म्हणून म्हणतो हे कोणी केली का तुझ्याशी मस्ती कोणी का लाजवली हे कोणी केली का कोणी केली का तुझ्याशी मस्ती कोणी का लाजवली चार चौघात बघाया संजय बुवाची मी वाजवली शास्त्र याच्यावर काहीतरी थातून मात्र म्हणणार नाही चार चौघात बघाया जोशी बुवाची मी वाजवली याची 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 चार चौघात बुवाची बघा मी याची वाजवली 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 दुसरा राहिलेला विषय म्हणालेले जीवन बुवाची लग्नानंतरची लपडी मला म्हणे माहिती आहे साकटून काढी तुम्ही साकटून साकटायला बुवा तुझ्याकडे हत्यार नाही म्हणून शेरे करा या जोशी बुवाचं कपड या चार चौघात दाटलेलं आहे आणि श्रीमंत बुवाचा हा नाच सांच्याचा साज पाहून याची फाटलेली आहे आणि काही नाही राहिलं याच्याकडे याला जनाची नाही मनाची लाज वाटलेली आहे मग तुमच्या पर्सनल अनुषंगावर मी गेलोच नव्हतो पण येड जावं म्हणाला मला साला शाना ठीक आहे येड जावं तर येड जावा अजून मी तुला सांगतो बघ मी माझ्या त्या ह्याच्यात गेलो ना जर मागच्या तू परत वरती येणार नाही मी सोडून दिलंय ते म्हणून विषय हे गोरी हे कलैया पैना दे मुझे हारी हारी चुड़िया अपना बना ले मेरे बाल गोरी कलैया पैना दे मुझे हारी हारी चुड़िया अपना बना ले मेरे बाल अपना बना ले मेरे अरे नाट्य नाकाचं तू तुझं नाक मी कापलेलं आहे मगाशी सुद्धा म्हटलं कोरा कागद तुझा पुढी बांधून बुवा फाटलेला आहे आणि कैक लपडी केलीस तरी साक्षी दिलीस तरी तू जोशी बुवा फाटलेला आहे कसं असतं मित्रांनो आपण ज्याचं खातो ना त्या ताटा भागायचं असतं मला काय म्हणायचं समजून गेलं ना हा बस अरे अरे काय सांगू बाईला या सुरपण केला काय सांगू बाईला या सुरपण केला
आलेलं पारितोषिक देवांश विकास मापरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ज्ञानेश्वरी युवा मंडळ कलामंच यांच्या आभारावर धन्यवाद. जोशीभाऊ म्हणालेले चपाती कधी तुझी काय बुवा चपाती तुमच्याकडे शक्ती चुऱ्याचं तांडव करत असताना शक्ती चुऱ्यामध्ये बुवा विश्लेषण देणार काहीतरी बोलणार विश्लेषण असं आजच्या बारीची पार्वती ही आणि शंकर मी हे ह्यांना काही येण्याला काही कळतच नाही. राधा ही तर कृष्ण मी आणि जशी आजच्या बारीची बायको तू तुझा नवरा मी. माझ्याजवळच फसवलंच त्या शंकराला. हा पण हे कलियुग आहे. कलियुगात बुवा फसवणं तुझं काम नाही. लक्ष असू दे. आणि म्हणाले बुवा तुझी चपाती म्हणते करीन 3 पिढीचा शाहीर म्हणे म्हणजे हाय उद्या जमायचं नाही म्हणे यमक नाही. आता भाऊ उद्या काय मी आलो जर बारीला आणि जर तू घन मारला तर मला यमक सांगा उद्या बारी आहे तुमची माझी. कारण माझ्या गुरुच्या अभ्यासानं यमक मला असं वाटतं की माझा यमक काही चुकलेला नाही. त्यांचा यमक मला म्हणे याला कोणतरी भेटला चंदना वंदना वंदना भजना त्याच्यात पण गंधा येड्या. तू पहिली जी बारी गेलीस ना लोकांना काही कळालेलंच नाही. चाली म्हणतोय हिंदी गण मारतोय ते फक्त चाल बदलून गाणंच मारायचं हे आमच्यात नाही. आमच्यात चाल जरी वेगळी असली चाल जुनी असली तरी छंद वेगळा असतो. ही पण मोठी खासियत. हा आणि दुसरं म्हणालेलं आहे मालकरने उभं केलं. मालकरने उभं केलं जो 12 तारखेला बारी आहे माझी त्याची आहे माझी ह्याच्यामध्ये आपल्या वाकेडमध्ये बारी कार्यक्रम नसला तर गो या मी त्यालाच विचारतो का उभा केलास ते. दुसरी बारी माझी म्हटलं मी उभे राहूनच नाही म्हणणार का बसून म्हणू. आता तुमची इच्छा असेल बसून म्हणायची तर बसतो. आणि ह्यांना काय एवढी वाटते दुसऱ्याने काय केलं अरे म्हणजे आपले काय आपण घालतो की बघा आधी काय रे येड्या. हा रे 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 जो बाप आणि आई असते बुवा तुला विषय ठेवून जातो या तुझ्या अभ्यास कर आणि ये बघूया तुझी पण ताकद मी बघतो किती आहे ती शास्त्र आधारात बोलायची नाही. याच्याकडे काय फक्त हिंदी गाणी दुसरं काय करू शकत नाही. आणि हिंदी गाणी म्हणताना सुद्धा हायपर होतो त्याच्यात विषय बा येड जावं म्हणाला साला मला. हा अरे तू कोणाची याची कशाची मला काय माहित नाही कोणाची शास्त्र आहे. अरे तू कोणाची याची कशाची तुला रोज रोज नवीन हवा लागत रोज म्हणतात नवीन हो म्हणाले माझ्यात जवळ माझा आयटम मिरवायची मिरव जेवढा मिरवायचे तेवढा मिरव. अरे तू कोणाची याची कशाची याला रोज रोज नवीन हवा भेटला जोडीला माझ्या बुवा पण दिसतो येडे जावा. सोडलेला आहे पण तुम्हाला म्हणाला नको म्हणणार भेटला जोडीला माझ्या बुवा पण दिसतो येडे जावा. ए आई
चिकनाचे मस्त बसली बघा चिकनाचे वाजोटी पडली बघा नशिबात सांगोनाची किती बापाची सांगोनाची किती बापाची तुला चिकना नवरा हवा चिकना नवरा हवा भेटला बारीक माझ्या मुवाले पण आता येळ जावा भेटला बारीक माझ्या मुवाले पण आता येळ जावा राजू खेडेकर साखरपा यांचं म्हणणं होतं मो बारीक घासून झाले पाहिजे कारण जोशीमोर गेल्या वर्षीला साखरपा थंड पडले होते फ्यूज मोडाला फ्यूज टेम्परेचर कमी होता याचकडे 200 वर्षी त्याचप्रमाणे अनिल सुनील रामाने साखरीचे जुने अनिल सुनील रामाने साखरीचे जुने कलाकार यांच्याकडून या शहीदासाठी 1101 रुपयाचं पारितोषिक आज मध्ये देण्यावर आहोत ऋणी आहोत धन्यवाद अक्षय मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक नाचपणे त्याच्यावर आहोत धन्यवाद आता छोटासा विषय गोवांचा म्हणतो बारीला सुद्धा खूप उशीर झालेला आहे गो म्हणाले की चिमण गोवांचं थोडं ठिकाण आहे अरे मुतायची नाही अक्कल याला तेवढंच हे भोगायचा विचार मनात केला हसांच्या फिरतो बघा रस्त्याला रस्त्याला लाजवायला माझा पुत्र पाहिजे संजा तुला बुवा अरे येड्या तुला उद्देशून नाहीये ते त्याला शास्त्राचा आधार आहे त्यावेळेस 4 वर्ष झाली त्यापूर्वी गाणी म्हणायचो लाजवायला पुत्र पाहिजे तुला जरा शास्त्रवाद अभ्यास कर आणि नंतर काय फाड 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 फाडायची ते फाड म्हणे अक्कल म्हणतो कोणाला शिकवायची नाही कोणाला शिकवली अरे पहिल्याच बारीत सांगितलं की आपल्यापेक्षा सुज्ञानात बघणारे तुझी अक्कल लोकांनी कधी मोजली आहे ती त्याकलीच आहे काही जणी आपलीचा कांदा म्हणून विषय देतो बघ या ठिकाणी नवरात्र उत्सव आहे गोंधळ मित्रांनो घेतो आणि दुसरी बारी संपवतो धन्यवाद
दिवसाचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव मांडला नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव मांडला Navratri